पाहूया, पुण्यातून बातमी आहे। पुण्यामध्ये पहिल्यांदा शिवसेना आणि मनसे एकत्र येणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यालयामध्ये बैठक पार पडणार आहे। पुण्यामध्ये शिवसेना मनसे एकत्र लढण्यावर इथे शिक्कामोर्तब होतो का हे पाहावं लागेल। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येत इथे चहापान करणार आहेत। पुण्यामध्ये मनसेची कोर कमिटीची बैठक पार पडली। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली। येत्या रविवारी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। 14 डिसेंबर रोजी ठाकरे गट आणि मनसेची आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे। आज पक्ष कार्यालयामध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली। मनसे 12 डिसेंबर पासून शहरातील इच्छुक उमेदवारांना इथे फॉर्म देणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते या संदर्भातले अपडेट देतील। अभिजित, काय अपडेट मिळतात? नक्कीच आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला आता मनसे पक्ष सुद्धा लागलेला पाहायला मिळतोय। मनसेची कोर कमिटीची एक बैठक त्यांच्या पक्ष कार्यालयात आज पार पडली आहे आणि आज बैठकीत खरं तर ठाकरे गट आणि मनसेची युती होणार का हा सगळा संभ्रम असताना त्या रविवारी म्हणजे 14 डिसेंबर रोजी मनसेच्या पक्ष कार्यालयात ठाकरे गटाचे आणि मनसेचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, स्थानिक नेते आहेत, त्यांचा एकत्रित चहापानाचा कार्यक्रम जो आहे तो मनसेकडून आयोजित करण्यात आलेला आहे। यात दोन्ही पक्षाचे शहराध्यक्ष असतील, विभाग प्रमुख असतील, विभागाध्यक्ष असतील किंवा इतर स्थानिक नेते असतील, हे सगळे या चहापानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। आणि रविवारीच खरं तर युती कशी लढायची, युती लढायचं झालं कारण आता इच्छुक उमेदवारांची यादी मनसेनं मागवायला सुरुवात केली आहे। मग यांच्याकडचे उमेदवार कोण असतील त्या प्रभागात प्रत्येक प्रभागनिहाय आढावा मनसे आता घ्यायला सुरुवात करणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या बैठकीत रविवारी एक महत्वाची बैठक, खरं तर पहिली बैठक म्हणावी लागेल निवडणूक लागायच्या आधी किंवा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मनसेचं पुण्यात ठाकरे गटासोबत जाण्याचं होणार आहे का, या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं त्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची या बैठकीतून काय तोडगा निघतो, युती होते का ते येत्या काळात स्पष्ट होईलच। तुर्तास धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।